नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये पिठलं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर झणझणीत असं पिठलं भाकरी तर सगळ्यांनाच आवडते. तर आज आपण हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी मिळत असते. तर याच मेथीच्या भाजीचा वापर करून आज आपण मेथीचं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत. झणझणीत आणि चमचमीत असं पिठलं तयार होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. आणि हिवाळा असला की भरपूर फ्रेश अशी मेथी मिळते. त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. त्यातलाच एक हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे पिठलं. हे पिठलं तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भातावरती सुद्धा खाऊ शकता. असं हे पिठलं तयार होतं. भाजीला काही नसेल तर काय करायची भाजी हा प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण ही अशी रेसिपी आहे ती प्रत्येक घरामध्ये बनवली जाते. तर असंच खमंग आणि एकदम चविष्ट असं हे पिठलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मेथीच्या भाजीचं पिठलं करण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. थोडीशी हळद आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या व 7-8 लसूण पाकळ्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. हा ठेचा करताना थोडासा जाडसर करायचा, म्हणजे पिठल्यामध्ये त्याची चव खूप मस्त लागते. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि धन्याची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक भांड घ्यायचं आहे. यामध्ये हे बेसनचे पीठ घालूया. यामध्येच धने जिरे पावडर घालायचे आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि याच वाटीने मोजून आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी पाणी घालूयात आणि हे व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडून मिक्स करून घेऊयात. याचं एक पातळ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यातल्या पूर्ण गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण परत 1 वाटी पाणी घालूयात आणि परत हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. इथे आपलं पातळ असं एक बॅटर तयार झालं. आता आपण पिठलं तयार करून घेऊया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये फोडणीसाठी जिरं घालायचं आहे आणि आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर सुरुवातीला साहित्यामध्ये मी कांदा दाखवायचं विसरले होते, पण कांद्याशिवाय पिठलं होऊच शकत नाही. त्यासाठी कांदा घालणं गरजेचं आहे. कांदा थोडासा अगोदर परतून घेऊया. कांदा परतून झाला की यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात किंवा ठेचा घालूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता किंवा हिरवी मिरची तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. आता हे व्यवस्थित सगळं परतून घेऊया. कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला. आता आपण यामध्ये घालूयात चिरून घेतलेली मेथीची भाजी आणि त्याचबरोबर चिरून घेतलेली कोथिंबीर. हे व्यवस्थित आपण या कांद्यामध्ये किंवा या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी हलकीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मेथीची भाजी तेलाच्या फोडणीमध्ये चांगली परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं हे बेसनचं पीठ घालूयात. यामध्ये आणखी पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण याच स्टेजला तुम्हाला थंड पाणी घालायचं आहे किंवा शिजल्यानंतर हे पिठलं घट्ट होतं. तर त्यासाठी आपल्याला शिजल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे पिठलं खूप घट्ट झालंय तर तुम्ही गरम पाणी करून यामध्ये घालू शकता, कारण एकदा शिजलं की त्यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते.
परत हे भांड विसळून मी परत 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तर टोटल आपल्याला 1 वाटी बेसनसाठी 3 वाटी मी पाणी घातलेलं आहे. तर आता आपल्याला हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचंय. पिठलं हे 3 पद्धतीने केलं जातं, 3 प्रकारे केले जातं. एक म्हणजे खूप घट्ट असं पिठलं असतं, मेथीचं पिठलं, किंवा खूप पातळ सुद्धा असतं, अगदी आमटीसारखं पातळ हे मेथीचं पिठलं केलं जातं. तर आज मी मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं हे मेथीचं पिठलं तुम्हाला करून दाखवते आहे. तुम्ही डाळ घरी दळून आणलेली असेल तर त्या पिठाला थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतं, किंवा विकतचं जर तुम्ही बेसनचं पीठ आणलं असेल तर त्याला थोडंसं कमी लागू शकतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता आपण छान हे पिठलं शिजवून घेऊयात. तर सुरुवातीला उकळी काढून घ्यायचे आणि नंतर एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पिठलं शिजत असताना मधून एकदा झाकण काढून अशा पद्धतीने पिठलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही नाही हलवून घेतलं तर हे कढईच्या तळाशी चिकटू शकतं. त्यासाठी अशा पद्धतीने एकदा पूर्ण हलवून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि परत एकदा आपल्याला हे पिठलं 2 ते 3 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि पिठलं आपलं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं शिजलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे. मीडियम कन्सिस्टन्सीचं म्हणजेच रबरबीत असं पिठलं मी तयार केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. हे पिठलं तुम्ही भातावरती खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. एकदम मस्तच लागतं. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पिठलं ताटामध्ये काढून घेऊयात. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची शान, प्रत्येक शेतकऱ्याचा जीव की प्राण असं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये बनवलं जाणारं हे मेथीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय, पाहता क्षणी खावंसं वाटेल असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे. तर वरून तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालू शकता. एकदम चवीला भन्नाट लागतं, झणझणीत असं पिठलं हे तयार झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये हे बनवलं जाणारं पिठलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.